नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण कॅनवा ॲपमध्ये सोप्या पद्धतीने मराठी लग्नपत्रिका कशी बनवायची हे बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी इथे कॅनवा ॲप जे आहे ते ओपन करून घेतलेलं आहे। तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारचे सर्कल दिसेल, त्याच्या खाली कस्टम साइज हे नाव दिसेल आणि त्या कस्टम साइजच्या सर्कलवर आपल्याला टच करायचं आहे। तर इथे टच केल्यानंतर तो सर्कल जो आहे तो ओपन होणार आहे आणि अशा प्रकारचा कस्टम साइजमध्ये आपल्याला पेज घ्यायचा आहे। तर इथे विड्थ लिहायचा आहे 736 आणि हाईट लिहायची आपल्याला 981 आणि युनिट्स जे आहे ते फिक्स ठेवायचं आहे। क्रिएट अ न्यू डिझाइन यावर टच करायचं आहे। तर अशा प्रकारे आपलं जे व्हाईट कलरचं पेज आहे ते ओपन होईल आणि इथे सुंदर अशी छान अशी आपण पत्रिका तयार करणार आहोत। तर इथे मी डिझाइनमध्ये आले, डिझाइनमधून बॅक आले। तर इथे बघा तुम्हाला जे व्हाईट कलरचं पेज आहे तर इथे मी बाजूनच एक पेज दाखवते तुम्हाला। तर अशा प्रकारची आपल्याला पत्रिका बनवायची आहे। तर मी इथे मटेरियल जे आहे कोणतं बाहेरून घेतलं, कोणतं कॅनवामध्ये घेतलेलं आहे, कशा प्रकारे काय काय लावलेलं आहे, कुठून कुठून घेतलेलं आहे, संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। तर बघू शकता इथे तुम्हाला इथे व्हाईट कलरचं पेज दिसेल। या व्हाईट कलरच्या पेज खाली तुम्हाला एलिमेंट्स नावे एलिमेंट्समध्ये यायचं आहे आणि इथे फोटोमध्ये यायचं आहे। तर इथे फोटोमध्ये आल्यानंतर आपल्याला सर्च करायचं आहे, ग्रीन बॅकग्राऊंड म्हणून सर्च करायचं आहे आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे जे बॅकग्राऊंड आहे ते आपल्याला दिसतात आणि यामधलं आपण कोणतंही आपल्या चॉईसनुसार आपण घेऊ शकतो। तर मला हे आवडलं होतं आणि मी डार्क वालं जे आहे ते घेतलेलं आहे आणि मी उभ्या साईजमध्ये याला असं ठेवणार आहे आणि 3 डॉटवर टच करणार आहे आणि इथे सेट ॲज अ इमेज बॅकग्राऊंड असं करून घेणार आहे। तर बघू शकता मी इथे सेट ॲज अ इमेज केलेलं आहे, म्हणजे माझं बॅकग्राऊंड जे आहे ते पेजला लावलेलं आहे। पुन्हा मी एलिमेंट्समध्ये जाणार आहे, एलिमेंट्समध्ये आल्यानंतर इथे ग्राफिक्समध्ये जाणार आहे आणि इथे इन्व्हिटेशन शेप म्हणून सर्च करणार आहे आणि मला हा ग्रीन कलरचा शेप पाहिजे। मी हा पेजवर घेते आणि याला डिलीट करते। घेतल्यानंतर मी डिलीट करते, तर कारण हे आहे की इथे मॅजिक रिकमेंडेशन ऑप्शन आपल्याला येतं आणि सी ऑलवर करायचं आहे टच। इथे सी ऑलवर टच केल्यानंतर इथे छान छान असे आपल्याला शेप मिळून जातात, आपल्याला आपल्या चॉईसनुसार घ्यायचं आहे। तर मला इथे खूप छान छान असे शेप दिसत होते, मी थोडं कन्फ्यूज झाले की कोणतं घ्यायचं नेमकं, पण मला हा खूप आवडला होता त्या कारणाने मी हा घेतलेला आहे। तर तुम्ही इथे वेगवेगळे शेप घेऊन छान प्रकारे इन्व्हिटेशन कार्ड ॲडजस्टमेंट करू शकता किंवा लग्नपत्रिका जी आहे तुम्ही छान अशी बनवू शकता। तर इथे मी जे आहे हा घेतलेला होता आणि याला व्यवस्थित असं मध्ये लावून घेतलेलं आहे। तर याला तुम्ही छोटं मोठं असं करू शकता आणि याचा कलर पण बदलवू शकतो। इथे आपल्याला ऑप्शन दिसेल खाली, आपण याचा कलर वगैरे जो आहे तो बदलून घेणार आहोत। तर बघू शकता आता इथे कलरमध्ये आलेला आहे, मी व्हाईट कलर देणार आहे याला, तुम्ही तुमच्या चॉईसनुसार देऊ शकता। तर मी इथे असं माझ्या चॉईसनुसार दिलेला आहे। तर इथे बघा आता हा जो शेप आहे मी इथे लावून घेतलेला आहे। पुन्हा इथे एलिमेंट्समध्ये आले, मॅजिक रिकमेंडेशनच्या समोर एक तुम्हाला बाण दिसेल, इथून आपल्याला टच करून बॅक यायचं आहे। पुन्हा ग्राफिक्स डिझाइन नावावर टच करायचं, इथून बॅक यायचं आहे आणि इथे फोटोवर जायचं आहे। फोटोमध्ये आल्यानंतर आपल्याला इथे सर्च करायचं आहे गणेशा म्हणून किंवा तुम्ही गणपती बाप्पा, वेगवेगळ्या प्रकारचे नावं टाकू शकता, गणेशा, गणपती बाप्पा मोरया। तर इथे मी फक्त गणेशा म्हणून सर्च केलं होतं आणि याचं जे बॅकग्राऊंड आहे ते मी डिलीट केलं। तर अशा पद्धतीने याचं जे बॅकग्राऊंड आहे मी ते कॅनवामध्ये डिलीट केलेलं आहे। तुम्ही इथे बीजी रिमूव्हमधून करू शकता किंवा एखादं ॲप वापरत असाल तर तिथून पण करू शकता। तर मी इथे मध्ये असं व्यवस्थित लावून घेतलेलं आहे। आता इथे मला श्री गणेशाय नमः असं लिहायचं आहे। तर टेक्स्ट जे आहे आपल्याला ते व्यवस्थित असं लिहून घ्यायचं आहे, छोटं मोठं करायचं आहे। तर हा जो शेप होता थोडासा मला छोटा पाहिजे होता, त्या कारणाने मी त्याला थोडा छोटा केलेला आहे आणि इथे मी टेक्स्टमध्ये आलेले आहे। टेक्स्टमध्ये आल्यानंतर तुम्हाला कोणतंही हेडिंग घेऊ शकता तुम्ही, सब हेडिंग, टायटल हेडिंग, अशा प्रकारे आपल्याला मराठीमध्ये लिहून घ्यायचं आहे। तर इथे बघा वेगवेगळ्या प्रकारचे आहे, 3 प्रकारचे टेक्स्ट आहे, कोणतंही घेऊ शकतो आपण। तर इथे मी हे जे आहे ते छोटं करून घेते आणि आपल्याला इथे मध्ये ठेवायचं आहे आणि याचा कलर जो आहे तो लाल करायचा आहे आपल्याला। तर मी इथे अशा लाल कलर करून घेतलेला आहे आणि इथे छोटं करून घेतलेलं आहे एकदम आणि त्या गणपतीच्या खाली थोडंसं खाली असं लावून दिलेलं आहे। तर अशा पद्धतीने मी इथे लावून घेतलेलं आहे। आता इथे याला आपल्याला छान असं डेकोरेशन करायचं आहे पत्रिकेला आणि मी तुम्हाला इथे झूम करून दाखवते कशा पद्धतीने मी मध्ये लावत आहे। तर खूप छोटं राहते, त्याला झूम करून व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे। तर आता मी इथे जे आपल्या पत्रिकेला मटेरियल लागणार आहे ते मी बाहेरून जे आहे डाउनलोड करून घेतलेलं आहे। बघू शकता मी ह्या प्रकारचं जे सर्व बाहेरून डाउनलोड केलेलं आहे। आता मी इथे एक एक करून कॉपी करते आणि इकडल्या पेजवर लावते। स्नेह निमंत्रण जे आहे ते आपण बाहेरून घेतलेलं आहे, मग बाहेरून म्हणजे दुसऱ्या वेबसाईटवरून घेतलेलं आहे किंवा ॲपमधून घेतलेलं आहे। कोणतं ॲपमधून घ्यायचं, कसं घ्यायचं, कुठून घ्यायचं हे संपूर्ण मी यावर पण व्हिडिओ करणार आहे। तर तुम्हाला फक्त इथे मी जे देणार आहे तेच डाउनलोड करून घ्यायचं आहे। सध्या
आणि बाकीचं जे तुम्हाला पाहिजे ते मी सविस्तर व्हिडिओ बनवणार आहे. तर बघा आता इथे मी जे मंडोलाची PNG आहे ते घेतलेली आहे. याचं बॅकग्राऊंड डिलीट करून घेतलं होतं मी अगोदरच कॅनवामध्ये. आणि इथे मी ॲडजस्टमेंटमध्ये आले आणि याचा ब्राईटनेस जो आहे तो 50 पर्यंत असा वाढवून घेतलेला आहे. आता याला आपण छोटं मोठं कसं पण करू शकतो आपल्या चॉईसनुसार. आणि इथे बघा याला काय करायचं आहे, आपल्याला थोडंसं असं तिरपं करायचं आहे आणि जे इथे दिलेला आहे वरचा जो भाग आहे तो आपल्याला कट करायचा आहे. म्हणजे आपण छोटा करू शकतो, मोठा करू शकतो आपल्यानुसार आणि लावू शकतो. तरी मी इथे 2 प्रकारचं लावलेलं आहे, एक छोटं लावलेलं आहे आणि एक मोठं लावलेलं आहे अशा पद्धतीने. आणि याला सर्व याला ग्रुप करायचं आहे. तर ग्रुप कसं करायचं ज्यांना करता येत नसेल तर मी त्याबद्दल पण व्हिडिओ टाकलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही ते चेक करू शकता आणि बघू शकता. तर इथे बघू शकता आता मी अशा पद्धतीने इथे लावून घेतलं, थोडंसं मी याला कट केलेलं आहे आणि इथे अशा पद्धतीने लावून घेते. तर आता इथे पुन्हा आपल्याला त्या पेजवर यायचं आहे आणि तुम्हाला हा जो PNG दिसतोय रेड कलरचा हा कॉपी करायचा आहे आणि इकडल्या पेजवर घ्यायचा आहे. आणि मी हा जो घेतलेला आहे त्याला पण व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे, तुम्ही छोटं मोठं करायचं आहे. तर इथे अशा पद्धतीने मी हे लावून घेते. इथे आपल्याला एलिमेंट्समध्ये जायचं आहे. हे ॲडजस्ट केल्यानंतर बघा खाली एलिमेंट्स ऑप्शन दिसते डिझाईनच्या समोर 2 नंबरला. आणि इथे आपल्याला गणेशा नाव लिहिलं होतं आपण ग्राफिक्समध्ये, हे कट करायचं आहे. आणि इथे आपल्याला काय लिहायचं आहे, पीकॉक लिहायचं आहे. तर आपल्याला इथे ग्राफिक्समध्येच लिहायचं आहे. आणि बघू शकता इथे मी गणेशा नाव लिहिलेलं आहे. तर वेगवेगळ्या प्रकारच्या कोलोग्राफी आलेल्या आहे. मी तुम्हाला सांगितलं होतं गणेशा या नामं लिहायच्या वेळेस अशा कोलोग्राफी वापरू शकतो. तर इथे आपण गणेशाच नाव लिहिलं होतं म्हणून आलेलं आहे. तुम्ही कोणतं काही पण सर्च करू शकता, गणपती बाप्पा मोरया, श्री गणेशाय नमः असं सर्च करू शकता. तर आता सध्या आपल्याला इथे पीकॉक म्हणून सर्च करायचं आहे. तर मी इथे पीकॉक सर्च करते आणि वेगवेगळे पीकॉकचे आपल्याला फोटो येऊन जातात. तर मला हा आवडला होता आणि मी हा छान असा घेतलेला आहे. तर आता इथे मी थोडंसं मोठं करू घेते याला आणि खालच्या साईडने असा लावून घेते. तर अशा पद्धतीने मी हे लावून घेतलेलं आहे. आता पुन्हा मला त्या पेजवर जायचं आहे, दुसऱ्या पेजवर. आणि तिथे एक ढोलचा जो PNG आहे तो घ्यायचा आहे. मी इथून कॉपी करते आणि दुसऱ्या पेजवर जे आहे ते पेस्ट करते. तर बघू शकता आता इथे मी हा असा मध्ये ठेवलेला आहे आणि मध्ये ठेवून आपल्याला इथे एक शॅडो लावायचा आहे. म्हणजे त्या ढोलचं जे आहे आपण म्हणतो ना वलसावली तशा पद्धतीचे दाखवायचं आहे. तर इथे मला ब्लॅक शॅडो म्हणून असं सर्च करायचं आहे आणि ते ब्लॅक शॅडोचे पण भरपूर सारे तुम्हाला ग्राफिक्स मिळून जाते. तर मी 2 नंबरचा घेतलेला आहे आणि याला छोटं केलेलं आहे. छोटं केल्यानंतर याची ट्रान्सपरन्सी जी आहे ते आपल्याला कमी करायची आहे आणि बरोबर त्याच्या खाली आपल्याला असं लावून घ्यायचं आहे. तर मी तुम्हाला दाखवण्यासाठी इथे पेज जे आहे माझं झूम केलेलं आहे, बघू शकता इथे. आता याला आपण बॅकवर्ड पण करू शकतो आणि फॉरवर्ड पण करू शकतो. तर मला इथे बॅकवर्ड फॉरवर्डचं काही एवढं गरज वाटली नाही म्हणून मी थोडं स्किप केलेलं आहे. आणि याची ट्रान्सपरन्सी जी आहे ती मी 60पर्यंत किंवा 40पर्यंत 50पर्यंत असं वाढवू शकते. पण मी माझ्या चॉईसनुसार मी इथे 60पर्यंत कमी केलेली आहे सॉरी. तर इथे मी जे आहे दुसऱ्या याचं पण तसंच केलेलं आहे आणि याची पोझिशन मी बॅकवर्ड पण करू शकते किंवा नाही पण करू शकत. मी तुम्हाला सांगितलं आपल्या चॉईसनुसार लावायचं आहे. तर मला इथे काही गरज वाटली नव्हती त्यामुळे मी इथे काही बॅकवर्ड फॉरवर्ड काही केलेलं नव्हतं. तर इथे व्हिडिओ जास्त मोठा होईल म्हणून मी इथे फास्टमध्ये केलेला आहे व्हिडिओ. तर कशा प्रकारे ॲडजस्टमेंट करत आहे, मी काय करत आहे हे संपूर्ण मी माहिती शॉर्टकटमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि बाकीची जी पत्रिका आहे आपली ते खूप स्लोमध्ये सांगण्याचा प्रयत्न पण केलेला आहे. तुम्हाला फास्ट होतं हे माहिती आहे मला. आणि मी इथे तुम्हाला पूर्ण डिटेल्समध्ये मार्गदर्शन देत आहे आणि एवढ्या सोप्या पद्धतीने आणि एवढं पूर्ण डिटेल्समध्ये सांगायला खूप वेळ लागतो. आणि एवढ्या म्हणजे पूर्ण डिटेल्समध्ये यूट्यूबवर मला तर नाही वाटत का एवढं सांगत असेल कुणीतरी. तर बघा आता इथे आपण असं जे ढोल PNG जे आहे आपण लावून घेतलेली आहे. आता आपल्याला इथे जे लिहिलेलं होतं आपल्याला हे डिलीट करायचं आहे आणि इथे लिहायचं आहे हल्दी कुमकुम लिहायचं आहे आपल्याला. हल्दी कुमकुम लिहिल्यानंतर आपल्याला जो पानाचा फोटो दिसला होता म्हणजेच ग्राफिक्स दिसलं होतं ते येणार आहे. या ग्राफिक्समधून आपल्याला हे घ्यायचं आहे आणि इथे जे आहे ते व्यवस्थित असं स्नेह निमंत्रण आहे आणि ह्या शेप आहे याच्या व्यवस्थित मध्ये लावायचं आहे. तर अशा प्रकारे आपण हे लावून घेतलं. पुन्हा आपण इथून ग्राफिक्समधून बॅक आलेलो आहे. आता इथे बघा पुन्हा आता हे ग्राफिक्स जे नाव आहे इथे एक ॲरो दिसेल तुम्हाला छोटासा, तिथून बॅक यायचा आहे आणि शेपमध्ये यायचं आहे. तर आता इथे आपण बेसिक शेपमधला हा जो स्क्वेअर आहे हे घेतलेला आहे. आता इथे आपण स्नेह निमंत्रणासाठी बॉक्स कसा तयार केला होता हे बघणार आहोत. तर इथे बघा आपल्याला ह्या बॉक्सला ग्रीन कलर द्यायचा आहे. तर मी हा ग्रीन कलर दिलेला आहे आणि हा बॉक्स जो आहे तो आपल्याला स्टाईलच्या बाजूने खाली ऑप्शन दिसेल तुम्हाला कॉर्नर्स म्हणून, इथे जायचं आहे आणि इथून याला कॉर्नर करायचं आहे. तर ते करण्या अगोदर आपल्याला तो बॉक्स आहे तो व्यवस्थित जिथे पाहिजे तिथे ठेवायचा आहे आणि इथे याला
छोटं करून घ्यायचं आहे. तुम्हाला कशा पद्धतीने किती छोटा पाहिजे तशा पद्धतीने करून घ्यायचं आहे. ते केल्यानंतर आपल्याला इथे कॉर्नरमध्ये जायचं आहे. कॉर्नर राऊंडिंग जे आहे ते मी 10पर्यंत केलेलं होतं. आता याला मी छोटं करते थोडंसं आणि याचे जे 10पर्यंत कॉर्नर राऊंडिंग जे आहे ते करून घेते आणि इथे लावून घेते. आणि इथे पुन्हा मला शेपमध्ये जायचं आहे. पुन्हा मी शेपमध्ये जाणार आहे. बघू शकता मी 10पर्यंत ठेवलेलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हे सेट करायचं आहे. आता इथे बेसिक शेपमध्ये आल्यानंतर आपल्याला इथं सर्कल दिसतोय. हा सर्कल घ्यायचा आहे आणि ह्या सर्कलला पण असं छोटं करायचं आहे आणि इथे या स्क्वेअरच्या बाजूने लावून घ्यायचं आहे. बघू शकता मी झूम करून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला. आणि याचा पण कलर आपल्याला हा सेम द्यायचा आहे. आता याची जे स्पेस आहे मी तो 18पर्यंत ठेवलेला आहे दोन्ही साईडने. आता इथे आपण जेव्हा जवळ आणि असं मागे करतो त्यावेळेस ना आपल्याला इथे नंबर्स वगैरे दाखवतो कॅनवा आणि लाईन्स पण दाखवतात. हे सर्व व्यवस्थित आहे म्हणून बघू शकता. आता इथे दाखवेल तुम्हाला 3 लाईन दाखवतात व्यवस्थित लागलेला आहे म्हणून बघू शकता इथे. तर आता इथे मला ही याची पण जे पेस आहे ते 18पर्यंत ठेवायचं आहे म्हणजे सेम दिसणार आहे. आणि सर्व याला जे आहे ते ग्रुप करायचं आहे. आणि ज्यांना कोणाला ग्रुप करता येत नसेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देते. तिथून तुम्ही बघू शकता कशा प्रकारे ग्रुप करायचं, एका पेजवरून दुसऱ्या पेजवर कसं घ्यायचं असं पूर्ण तुम्ही माहिती दिलेली आहे. त्यामध्ये ते व्हिडिओ बघून घ्या. तर बघू शकता आता हे ग्रुप केलेलं आहे आपण आणि याला असं छोटं करायचं आहे आणि व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आता आपल्याला पुन्हा दुसरा बॉक्स तयार करायचा आहे. तर आता इथे दुसरा बॉक्स तयार करायचा नाही आहे आपल्याला. इथूनच आला याच बॉक्सला डुप्लिकेट करायचं आहे. 3 डॉटवर टच करायचं आणि इथून डुप्लिकेट करायचं. तर अशा पद्धतीने आपण इथे डुप्लिकेट करून घेतलेला आहे. आणि जास्त तुम्ही छोटं कराल तर तो राऊंडिंग होऊन जाईल आणि तुम्ही जसा आहे तो तसाच ठेवला तर तो व्यवस्थित दिसेल. तर आपण बरोबर व्यवस्थित असा तो तयार करून घेतलेला आहे. तर इथे आपण हा कॉपी पेस्ट केल्यानंतर तुम्हाला इथे दुसरं नाव लिहिता येते. इथे आपण लिहिणार आहे स्थळ आणि खाली लिहिणार आहे आपण निमंत्रक. तर अशा पद्धतीने आपण हे लावून घेतलेलं आहे बघा आता इथे. आणि जे आपलं बाकीचं जे आहे सर्व मॅटर वगैरे ते मी अगोदरच टाईप करून ठेवलेलं आहे कारण व्हिडिओ जास्त मोठा नको व्हायला म्हणून. तर मी जे मुलामुलींचं नाव आहे, जे स्थळ वगैरे आहे ते सर्व लिहून ठेवलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण हे सेट करून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला वेडिंग एलिफंट म्हणून सर्च करायचं आहे आणि इथे छान असे वेडिंग एलिफंट मी शेपमध्ये सर्च केलं होतं. मला जायचं आहे पुन्हा एलिमेंट्समध्ये, शेपमधून बॅक यायचं आहे आणि ग्राफिक्समध्ये यायचं आहे. इथे मला आता सर्च करायचं आहे वेडिंग एलिफंट. तर इथे बघा भरपूर सारे असे एलिफंट दिसन तुम्हाला. मला 2 नंबरचा एलिफंट घ्यायचा आहे. मी हा घेते आणि इथे हा घेऊन मला छोटा करायचा आहे व्यवस्थित. छोटा केल्यानंतर इथे मी असं लावून घेणार आहे म्हणजे जे डोल PNG आहे ना त्याच्या व्यवस्थित मध्ये लावणार आहे. आणि इथे मला याच्या पायाला पण एक छोटासा शॅडो द्यायचा आहे. ब्लॅक शॅडो म्हणून सर्च करून छान असा मला द्यायचा आहे कारण त्या जो एलिफंट आहे त्याच्या पायाची जे वलसावली आहे असं दाखवायचं आहे. आणि इथे बघा पुन्हा मला इथे शॅडो म्हणून सर्च करायचा आहे, ब्लॅक शॅडो म्हणून. आणि इथे जो मी अगोदर घेतला होता तोच शॅडो घ्यायचा आहे मला इथे. आणि बघू शकता इथे मी अशा प्रकारे छोटं करते आणि इथे मी तुम्हाला झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करते. तर याची जी ट्रान्सपरन्सी आहे ती मी 70 ठेवलेली आहे बघा इथे. आणि पुन्हा मी झूम केलेला आहे बघा इथे. आपण अशा पद्धतीने लावून घेणार आहे आणि जो एलिफंटचा जो पाय आहे समोरचा तो असा वरती उचललेला आहे त्यांनी, तर तिथे आपल्याला तो शॅडो जे आहे तो लावायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे लावून घेतलेला आहे आणि आपण याला सर्व पायाला पण आपण असं शॅडो जो आहे तो देऊ शकतो. पण इथे मी दिलेला नाही आहे, फक्त मी एकच पायाला दिलेला आहे शॅडो. तर अशा पद्धतीने मी इथे लावून घेते आणि याला पण आपल्याला ग्रुप करायचा आहे म्हणजे एका वेळेस आपण दोन्हीही ॲडजस्टमेंट करू शकतो. आणि हे जे व्यवस्थित लावलेलं असल्यामुळे आपल्याला हे कुठेही ॲडजस्टमेंट करता येते. तुम्हाला हा जर हा फोटो जर तुम्हाला एलिफंटचा दुसरीकडे लावायचा असेल तर तुम्ही हा तिथे कॉपी करू शकता. तुम्हाला जर पुन्हा एखाद्या वेळेस छान पत्रिका झाली पण तिथे तुम्हाला 2 एलिफंट ॲड करायचे आहे तर तुम्ही इथून ह्या पेजवरून कॉपी करून दुसऱ्या पेजवर पेस्ट करू शकता. तर आता तुम्हाला काय करायचं आहे इथे एकच फोल्डर तयार करायचं आहे इन्व्हिटेशनचं आणि त्यात सर्व इन्व्हिटेशन तयार करायचे आहे म्हणजे तुमच्या लक्षात राहतं की आपल्याला इथलं कॉपी करायचं आहे तिथे पेस्ट करायचं आहे असं आपण करू शकतो. बघा आता किती छान असं आपलं बॅकग्राऊंड तयार झालेलं आहे. खूप छान आणि खूप सुंदर असं दिसत आहे, अट्रॅक्टिव्ह. आणि मी इथे अगोदरच सर्व टाईप करून ठेवलेलं होतं आणि हे कॉपी करणार आहे. तर तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. शुभविवाह जे आहे ते आपण कसं बनवलं, काय बनवलं, संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर बघा आता इथे मी जे नाव घेतलेलं होतं, सर्व टेक्स्ट लिहून घेतलेलं होतं ते मला फक्त एका डॉटनी छोटं करायचं आहे आणि हा जो मोर आहे थोडा छोटा करायचा आहे. तर अशा पद्धतीने मला थोडं जे आपले ग्राफिक्स आहेत छोटे छोटे करायचे आहे, जास्त छोटेही नाही करायचे आपल्याला, असे ॲडजस्टमेंट करून घ्यायचे आहे. आणि आपलं जे टेक्स्ट आहे लिहिलेलं ते व्यवस्थित असं बसणार आहे.
तर बघू शकता इथे मी अशा प्रकारे लावून घेते. तर हे जे टेक्स्ट आहे आपल्याला डॉटने असं छोटं करून घ्यायचं आहे, थोडंसं छोटं करून घ्यायचं आहे, म्हणजे मुलामुलींचं नाव जे आहे ते व्यवस्थित दिसलं पाहिजे. आणि इथे बघा तुम्हाला हा जो एलिफंट दिसत आहे तर हा आपल्याला थोडासा छोटा करायचा आहे आणि याला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे, तो दिसला पाहिजे असा. आणि जास्त मागे पण नाही आणि जास्त समोर पण नाही. आणि हे ढोल PNG जे आहे ना आपण घेतलेली, हे पण व्यवस्थित अशी छोटी करून लावून घ्यायचे. आता जे आपण टेक्स्ट लिहिलेला होता, ग्रुप केलेला होता, तो संपूर्ण ग्रुप जो आहे तो ओपन करायचा आहे. आणि इथे निमंत्रण नाव दिलेलं आहे, स्थळ नाव दिलेलं आहे, बरोबर त्या बॉक्सवर ठेवायचं आहे. आणि याला कलर व्हाईट कलर द्यायचा आहे, म्हणजे ते दिसण्यासाठी. आणि हे हे लावल्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, जो आपण टेक्स्टसाठी बॉक्स बनवलेला होता, टेक्स्ट बॉक्ससाठी, तर तो बॉक्स आणि हे जे निमंत्रण नाव आहे हे दोन्ही याला ग्रुप करायचं आहे. आणि जे नाव वरती केलेलं होतं आपण ते व्यवस्थित छोटे करायचं आहे, म्हणजे खाली करून घ्यायचं आहे आणि थोडं मोठं करायचं आहे, व्यवस्थित तिथे बसला पाहिजे. तर अशा पद्धतीने मी हे लावून घेतलेलं आहे, बघू शकता इथे. आणि हे जे बॉक्स आहे हे पूर्ण ग्रुप करायचं आहे आपल्याला. आणि ग्रुप करून झाल्यानंतर इथे थोडं मोठं करायचं आहे. आणि जे आहे ते आपलं टेक्स्ट जे आहे, निमंत्रण नाव जे आहे, विवाह स्थळ आहे, थोडं मोठं दिसेल आणि छान दिसेल, खूप छोटं दिसत आहे ते. आणि अशा पद्धतीने आपण जे टेक्स्ट वगैरे आहे ते लावून घेतलेलं आहे. इथे थोडं फास्टमध्ये केलेलं आहे, तुम्हाला सांगितलेलं आहे मी ग्रुप वगैरे करताना असेल तर तुम्ही व्हिडिओ बघून घ्या. आणि मी इथे बघा शुभविवाह जे नाव आहे, यांचा सोहळा हे जे नाव आहे तुम्हाला टेक्स्टमध्ये जाऊन टाईप करायचं आहे. तर मी हे कॉपी करते आणि तिकडे पेस्ट करते. तर मला फक्त 2च नावं पाहिजे होते, त्यामुळे मी तिथे कॉपी करते आणि पेस्ट करून घेते. तर अशा पद्धतीने कॉपी पेस्ट करून आपण इथे लावून दिलेलं आहे. आणि इथे मला सर्च करायचं आहे, म्हणजे ग्राफिक्समध्ये सर्च करायचं आहे मला, शुभविवाह सर्च करायचं आहे मला इथे. आणि छान छान अशा कोरिओग्राफी येऊन जातात शुभविवाहाच्या. ही ब्लॅक कलरची घ्यायची आहे आणि याला मला लाल कलर द्यायचा आहे. बघू शकता मी इथे लाल कलर देणार आहे. खाली ऑप्शन दिसेल तुम्हाला, लाल म्हणजे कलरचं ऑप्शन येईल त्याला. आणि इथे लाल कलर जो आहे तो द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने मी जो कलर आहे तो दिलेला आहे. आणि इथे मी जे पेस्ट केलेलं होतं कॉपी पेस्ट करून, तर मला ते कलरमध्ये करायचं आहे. आणि याला मला ग्रीन कलर द्यायचा आहे आणि याला मला व्हाईट कलर द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने मी हे मोठं करून दिलेलं आहे. याला ग्रुप होतं आणि याचा जो ग्रुप आहे आपल्याला ओपन करायचा आहे. आणि इथे बघू शकता मी याचा ग्रुप जे आहे ते ओपन करते. आणि हे जे तुम्हाला नाव दिसत आहे खाली सोहळा नाव, हे ओळखू येत नाही आहे कारण इथे व्हाईटमध्ये आहे, म्हणून मला व्हाईटच कलर द्यायचा आहे त्याला. आणि त्याच्या मागे आपण एक सोहळा नावाच्या मागे आपण एक बॅकग्राऊंड देऊया. तर पुन्हा मी एलिमेंट्समध्ये येते आणि इथे मला ग्राफिक्समधून बॅक यायचं आहे आणि शेपमध्ये जायचं आहे. शेपमध्ये मला आता इथे एक सर्कल पाहिजे, तो सर्कल घ्यायचा आहे. आता मी असा बारीक पण करू शकते आणि याला जाळा पण ठेवू शकते, ते माझ्या चॉईसनुसार मी करू शकते. तर मी इथे थोडासा असा जाळ ठेवणार आहे. आणि इथे सोहळा जे नाव आहे ते पूर्ण असं दिसलेलं पाहिजे मला आणि छान असं दिसलं पाहिजे. तर इथे मी काय करणार आहे, हा जो आहे ना सर्कल असा जाडमध्येच राहू देते. तर इथे मी अशा पद्धतीने लावून घेते. आणि याचा सर्कलचा जो कलर आहे तो मला बदलायचा आहे. आणि हे जे सोहळा नाव आहे थोडं छोटं करून घ्यायचं आहे आणि ॲडजस्ट करायचं आहे. जास्त बाहेर पण नको आणि जास्त हे पण नको, छोटं पण नको, अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने मी इथे लावून घेते. आणि याला सर्वाला आपल्याला ग्रुप करायचा आहे, म्हणजे आपल्याला तो सर्कल जो लावलेला आहे आपण तो सर्कल ग्रुप करायचा आहे. आणि हा जो फोटो होता मला हा थोडा छोटा मोठा करायचा आहे. आणि इथे बघू शकता मला इथे सर्कलला टच करायचं आहे. आणि इथे या सर्कलला ऑरेंज कलर द्यायचा आहे अगोदर. ऑरेंज कलर दिल्यानंतर हे जे शुभविवाह नाव आहे, यांचा सोहळा आणि हे सर्व ग्रुप करायचं आहे. आणि जे टेक्स्ट आहे तिथे मला थोडं ॲडजस्टमेंट करायचं आहे. बघू शकता इथे मी ॲडजस्टमेंट करत आहे अशा प्रकारे. आणि हे ग्रुप केल्यानंतर म्हणजे एका वेळेस मी कुठेही सेट करू शकते. आणि जर मला दुसऱ्या इन्व्हिटेशन कार्डवर जर मला लागलं आहे तर मी इथे ग्रुप करून हे पेस्ट करू शकते. तर अशा पद्धतीने मी हे लावून घेतलेलं आहे. आणि आपल्याला हे जे संपूर्ण पत्रिकेचं जे लिहिलेलं मॅटर आहे, मुलामुलींचं नाव छोटं मोठं करून व्यवस्थित असं पूर्ण आपल्याला त्या शेपवर बसवायचं आहे. तर अशा प्रकारे मी इथे व्हिडिओ फास्टमध्ये केलेला आहे. पूर्ण आपण असं ॲडजस्टमेंट करूया. आणि इथे ढोल PNG जर आपल्याला अजून छोटी करायची असेल तर आपण छोटी मोठी अशी करू शकतो, म्हणजे आपलं जे पूर्ण टेक्स्ट आहे ते आपल्या शेपवर बसून जाईल. आणि आता यापेक्षाही आपल्याला छान अशी अट्रॅक्टिव्ह पत्रिका पाहिजे असेल तर त्यासाठी आपण तयार करू शकतो. तर बघा आता इथे आपण काय केलेलं आहे, आपलं टेक्स्ट वगैरे लिहिलेलं आहे. जे आता आपण पत्रिका बनवली आहे संपूर्ण कॅनवामधली आहे, फक्त आपण 4 जे ग्राफिक्स आहे म्हणजे फोटो आहे ते बाहेरून घेतलेले आहे. अशा पद्धतीने आपण सोप्या पद्धतीने ही पत्रिका बघितलेली आहे कॅनवामध्ये. आणि खूप छान अशी पत्रिका बनवलेली आहे आपण, सुंदर अशी.
तर आपण आता इथे इन्फिनिटिव्ह पॅडमधून जे आपण फॉन्ट घेतो ते घेऊन आपण कशी छान बनवू शकतो हे पण बघूया। तर आता इथे बघा आपल्याला काय करायचं आहे, इथे जे अक्षय नाव आहे मुलामुलींचं नाव, तर हे मी इन्फिनिटिव्ह पॅडमधून बनवलेलं आहे। तिथे फॉन्ट वापरलेला आहे कोलोग्राफीमध्ये आणि असं इथे लिहून घेतलेला आहे। आणि इथे काय केलेलं आहे, मोराचा फोटो जो आहे तो आपण डिलीट केलेला आहे आणि इथे मुलामुलींचा फोटो लावलेला आहे। अशा पद्धतीने आपण मुलामुलींचा फोटो लावून आणि जे नावं आहे मुलामुलींचे ते नावं बदलवून म्हणजे दुसऱ्या कोलोग्राफीमध्ये घेऊन अक्षरामध्ये घेऊन इथे लावलेलं आहे। तर ही पण छान वाटत आहे आणि ती पण छान वाटत आहे। मला तर दोन्हीही आवडलेले आहेत। तुम्हाला कोणती आवडली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। हा व्हिडिओ तुम्हाला कोणत्या विषयावर पाहिजे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि कमेंट्स करत जा, म्हणजे मलाही प्रोत्साहन मिळते की व्हिडिओ छान छान बनवायला। आणि इथे माझ्या इथे प्रॉब्लेम हा झालेला आहे, नेटवर्क इश्यूमुळे मी व्हिडिओ बनवू शकत नाही आहे, त्यामुळे मी थोडं लेट करत आहे, पण व्हिडिओ नक्कीच येईल आपल्या चॅनलवर। तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर येईल। तर आता आपण बघूया की हे पेज कसं डाउनलोड करायचं, म्हणजे लग्नपत्रिका कशी डाउनलोड करायची। वरती बघा तुम्हाला एक ॲरो दिसेल 2 नंबरला, त्यावर टच करायचं आहे, डाउनलोडवर टच करायचं आहे आणि इथे तुम्हाला PNG फॉर्मॅटमध्ये पाहिजे की PDF मध्ये पाहिजे तर ते करायचं आहे। तुम्हाला PNG वर टच करायचं आहे, कोणतं पाहिजे ते घ्यायचं आहे। नंतर तुम्हाला इथे पेज सिलेक्टवर टच करायचं आहे। यामधलं माझं पहिलं पेज आहे, मी डन करते आणि डाउनलोडवर टच करते। तर आता मला हे नको आहे म्हणून मी इथे कॅन्सल करते। तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही डाउनलोड करून घ्या। तर इथे मी व्हिडिओच्या खाली आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तिथून तुम्ही सर्व मटेरियल डाउनलोड करून घ्या। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ बघायला आवडते हे पण सांगा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारची पत्रिका आवडली हे पण सांगा। तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छान अशा लग्नपत्रिकेच्या डिझाईनमध्ये। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून सर्वांचे धन्यवाद।